सिंगापूरला. आम्ही जस्ट आता निघालो आहे आणि आता कॅबमध्ये आलो पोचलो आहे आम्ही एअरपोर्टवरती आणि आम्हाला ट्रॅफिकमध्ये 2 तास लागले. तुम्ही लाईन बघू शकता. तर गाईज आता जस्ट आम्ही एअरपोर्टवर आलेलो आहोत आणि आम्ही आमचे बॅग डिपार्चर केले आणि आता आम्हाला तिकीट दाखव. आम्हाला आमचे तिकीट्स पण मिळाले आणि आमच्या बॅग गेलेले आहेत. आता ते आम्हाला डायरेक्ट सिंगापूर एअरपोर्टला मिळतील. सिंगापूर चंगी एअरपोर्टला आम्हाला मिळतील. 11:40ची फ्लाईट आहे. तो भेटू आपण थोड्या वेळात. आमचं डिपार्चर आणि इमिग्रेशन झालेलं आहे. आता तुम्ही जे बघितलं ते सगळे एअर होस्टेस आणि पायलट गेलेत. सो आता 11:40ची आमची फ्लाईट आहे. आता 10:30 झालेत. सो जस्ट निघू आता आम्ही पण आणि मग मी तुम्हाला प्लेनमध्ये भेटते. तर इथे जस्ट प्लेनमध्ये आलेलो आहोत आम्ही. अजून प्लेन टेक ऑफ पण नाही झालं आहे. तर गाईज आता 11:30 होत आहेत आणि आम्ही उद्या सकाळी पोहोचू तिकडे 7 वाजता आणि सिंगापूर इंडियापेक्षा 2.5 तास पुढे आहे. 2:30 hours पुढे आहे. Pulling up black windows once you go down. You must be crazy if you think that I'ma slow down. Don't wanna hear it talking shit, fuck the drama. Keep it coming, I'ma send you to your mama. Mr. Whip, whip, flip, get the guns out. Dropping bodies in the place till the sun's out. Can't fuck with this, I'm going to try. Cause when the bullets fly, I'm the last one to die. गाईज मील आपला आलेला आहे. मी मसाला टी घेतली आहे. स्प्राईट आहे. बहिणीने मग कोक घेतला आहे. आम्ही व्हेजच घेतला. सो आला आहे ते पनीर, मटर राईस, दाल मखनी आहे. इथे चाट आहे. हे डेझर्ट आणि हे कॉम्प्लिमेंटरी. पापड आहे, दही आहे, बन दिलेला आहे आणि ते आपण लावला आहे हा नन 2 मूवी. आणि मसाला मील आपण एन्जॉय करूया. गाईज आम्ही लँड झालेलो आहे सिंगापूरला आणि जेवणानंतर अशी झोप येत होती. आता आपल्या इंडियात वाजलेत 5:17 आणि इथे वाजलेत 7:45. सो चला आता निघूया आपण. ड्रायव्हर आले असेल बाहेर. करन्सी एक्सचेंज करून झालेली आहे आमची चंगी एअरपोर्टवरती आणि मी तरी रेकमेंड करेन की तुम्हीसुद्धा एअरपोर्टवर येऊनच करन्सी एक्सचेंज करा. इंडियामध्ये करू नका. आता आम्ही सगळ्या लगेज वगैरे आमचा हा घेतलेला आहे. आता आम्ही जातो आहे ज्वेल बघायला. गाईज आता एअरपोर्टच्या B2मध्ये आलं आहे. बेसमेंट 2मध्ये इथे हा पूर्ण कॅफेटेरिया आहे. हा पूर्ण फ्लोरच कॅफेटेरिया आहे. तर इथे सगळे इंडियन फूड वगैरे आहे. सो आपण आधी चायनाचं करून घेऊया आणि मग आपण एअरपोर्ट एक्सप्लोर करूया.
आता ही स्काय ट्रेन T1 वरून करायची आपल्याला ज्वेल बघायसाठी. सो चला. तर काही आता तुम्ही बघितला ज्वेल शो. आम्ही जस्ट आलो आणि शो चालू झाला आणि अजून पण चालूच आहे. खूप भारी वाटतं आहे बघताना आणि त्या साईडला पण तुम्ही जाऊ शकता. आणि वरती जर का तुम्हाला जायचं असेल त्या लाईनवर तर त्याच्यासाठी एक्स्ट्रा चार्जेस तुम्हाला पे करायला लागतील. सो आता इथे पप्पा की घेत आहेत आणि आमचं सगळं लगेज आहे. आणि आता मी आज आमचा स्काय पार्क आहे आणि मरीना बे सँड्स आहे. सो मी तुम्हाला आता रेडी होते पटकन आणि मग मी तुम्हाला तिकडे जाऊन भेटते. आता आलेलो आहोत आम्ही मरीना बे सँड्सवर. तर तुम्ही बघू शकता की हे खूप ह्यूज आहे, खूप मोठं आहे. आणि आता आम्ही वरती जाऊ जस्ट आलो आणि रूमवर गेली तर खूप घाईघाई झाली होती कारण एकच तास होता आणि तो पटकन आम्ही सगळे रेडी झालो. सो आता आम्ही आलो आहे गाईज आलेलो आहोत आता मरीना बे सँड्सच्या 56 फ्लोअरवर. आणि खूप भारी व्ह्यू आहे. आणि आज अचानक पाऊस पडायला लागला. म्हणजे इथे असं होतं की इथे कधी पण पाऊस पडतो. सो कॅरी युअर अम्ब्रेलाज. आता गार्डन बाय द बे मध्ये आलेलो आहोत आणि खूप भारी आहे इथला व्ह्यू. आणि इथं फक्त आता जस्ट आम्ही इथनं आलो आहे, अजून एक्सप्लोर करायचं बाकी आहे. सो मी तुम्हाला सगळं दाखवते. सो ब्लॉग एंडपर्यंत बघा.
मी आता आलं आहे फ्लावर डोममध्ये आणि खूपच भारी आहे. पण फक्त एवढंच आहे की तुमच्यामध्ये भरपूर एनर्जी पाहिजे की तुम्ही इथे फिराल, कारण इथे खूप खूप जास्त चालावं लागतं. सो एनर्जी कलेक्ट करून घ्या. गाईज, हे रिअल तुलिप्स आहेत जे इंडियात फक्त काश्मीरमध्ये मिळतात. हा आपला रूम चावी आहे. तर गाईज येतानाच आम्ही फूडसुद्धा पार्सल घेतलं. सो भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.